ओ दाजी, इतका कसला विचार करताय? डबा आणलाय तुमच्यासाठी. ए छकुले, तू कशाला आणला डबा? का मी आणायचं नाही का? अगं असं नाही, मला लय भारी वाटलंय, पण तू कशाला आणला? खाता पोटभर. बर. तू केला स्वयंपाक? मी तर नाही केला, पण काय करायचं हे तर मीच सांगितलंय. छकुले, एक नंबर वास येतोय, नुसतं तोंडाला पाणी सुटलं, पाणी. जेव की मग, कर सुरू. तू खाणार? मी घरला जाऊन जेवीन. आणि दाजी ऐका, आता तुझंच ऐकणार बाई, बोल. इथून पुढे आप्पी दीदीला अजिबात त्रास द्यायचा नाही, तिच्याशी भांडायचं नाही. बर, नाही भांडणार. आणि सर्वात महत्वाचं, छकुले, तू पार्टी बदलली ना? आधी तू 86च्या पार्टीत होती. मी तुमच्या दोघांच्या पार्टीत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, एक मिनिट. हा, तिचे लाड करायचे, तिची काळजी घ्यायची, तिला चांगलं चुंगलं खायला द्यायचं. बर, ठीक आहे. पण काय झालंय का एवढं? ते तुला नंतर कळ, पण करशील ना तू हे? हा, करणार. मला प्रॉमिस दे, ते पण 86. 86चं प्रॉमिस. छकुली मॅडमने सांगितलं सगळं करणार. पण त्यासाठी तुला इथून लवकरात लवकर घरला यायला पाहिजे. का ग छकुले? दीदी आणि बाबा घराच्या बाहेर खात बसले होते, त्यांनी चूल मांडली होती. मी आप्पी दीदीला विचारलं, पण ती बोलली की बाबांना चुलीवरची पोळी खायची होती, ते करून दिले त्यांना. मला बघून बरं नाही वाटलं. तू लवकरात लवकर इथून बाहेर निघ, लई त्रास होतोय आप्पी दीदीला. ठीक आहे छकुले, मी लवकरात लवकर बाहेर येतो. तर ते पोटभर खा, मी येते. छकुले थांब. नको मला. अगं बाळा, तर नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुधाकर दंडगे, स्टेट सेक्रेटरीच्या ऑफिसमध्ये आलोय. तुमच्यावर इन्क्वायरी बसले. नेमकी कसली? त्यांचा नवरा लाच घेताना पकडला गेलाय. तो आधीपासून भ्रष्टाचार करत असल्याचे पुरावे आहेत आमच्याकडे, त्यामुळे त्यांचा हात आहे का याची इन्क्वायरी. पण मॅडम तशा, हे बघा, सरकारला त्यांच्या पद्धतीने काम करू द्या. मी रेडी आहे सर. आजपासून ही चौकशी सुरू होईल आणि ही चौकशी होईपर्यंत तुम्हाला कोणताही डिसिजन घेता येणार नाही आणि कोणतंही काम करता येणार नाही. ओके सर. वेळेवर चौकशीला हजर राहा. हो सर. थँक्यू. मॅडम तुम्ही ठीक आहात ना? शिर्के, मी नसताना कामात हलगर्जीपणा नको या. ते पाटबंधारे विभागाची फाईल आली आहे, 2 दिवस झाले, आणि त्यात काही चुका आहेत. त्या नेमक्या काय त्याच्याकडे लक्ष द्या. आणि हो, या चुका या आधी झाल्या होत्या, त्यामुळे त्यांची मीटिंग भरवा आणि माझे जे काही मुद्दे ते त्यांना स्पष्ट सांगा. मॅडम तुम्ही बसून तर घ्या. नाही शिर्के, आता इन्क्वायरी होईपर्यंत मला खुर्चीवर नाही बसता येणार. मॅडम काय झालं शिर्के? नाही, हे लेटर बघितल्यानंतर भल्या भल्यानं घाम फुटतोय. हो, एकाला तर डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये नेलं होतं आणि तुम्ही तर. शिर्के, कर नाही त्याला डर कशाला? आणि मला कल्पना होतीच की हे सगळं कधी ना कधी होणारच आहे. खरंच मॅडम, मांडलं तुम्हाला. अहो, पण ते अधिकारी खोदून खोदून प्रश्न विचारतात आणि आपले अर्जुन साहेब तर रंग्यात सापडलेत म्हणून अजून अडचण आहे, हो ना? शिर्के, मी चुकी केली आहे ना, मी खूप मोठी चुकी केली आहे की मी त्यांच्यावर आंधळा विश्वास ठेवला आणि त्या चुकीची शिक्षा मला भोगलीच पाहिजे ना. हा, पण याची जळ लोकांना बसता कामा नाही. हा, कलेक्टरची इन्क्वायरी सुरू असली तरी जिल्ह्याच्या कामाकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे. येस मॅडम. या तुम्ही. फाळा, तू आहेस ना रे माझ्यासोबत? मला इन्क्वायरीची भीती नाही वाटत आहे. त्या इन्क्वायरीमध्ये अर्जुन बद्दल मला काय विचारतील आणि मला काय बोलायला लागेल नाही ह्याची भीती वाटते.
हे बी आत्ताच व्हायचं होतं. दिप्या दिप्या, काय झालं? अरे हे बघ की शेगडी पेटणं झाली आणि गळतय बी वरती. गळतय आणि शेगडी कशी पेटणं झाल्या? अरे मी काय खोटं बोलते का? हो बाजूला, मी बघतो. अगं होय की, चालूच होई ना. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे दुरुस्त करून घ्यायला लागल आजच्या असती, आणि ती गळते ती बी थांबवायला लागल बघ. थांब, मी आले पैसे घेऊन. ए थांब थांब थांब. कुठलं पैसे? कुठले म्हणजे? आप्पीने दिलेले. अरे तेवढेच पैसे आहेत घरात. हा माझा पहिला पगार. नाही नको, ती नको घेऊस. नको घेऊ म्हणजे मग काय करायचंय? अरे दिप्या स्वयंपाक कसा करायचा रात्रीचा? अगं मग मी तात्पुरतं कर की, काय तर आपल्याकडे स्टो आहे ना त्याच्यावर कर. नाही नाही दिप्या, ते स्टोवर काय धड होत नाही, मी नाही करणार. अगं मग मी एक दिवस कर की. मी काय म्हणतोय, तू आधी करायची ना तशी कर, म्हणजे बाहेरच्या चुलीवर भाकऱ्या कर. लय शहाणा आहेस तू. हात बाहेर करून इकडे माझा जीव जातोय बघ. मग मी एक दिवस कर म्हणतोय. मी बघतो की काय तर. दिप्या अरे ती दुरुस्त करायलाच पाहिजे आज न उद्या. अगं मग मग करू की, मी कुठं नाही म्हणलंय, पण त्या पैशात नको. ते पैसे ठेवून काय करायचे? अगं मग मी बापूच म्हणत होतं, आडीनडीला उपयोगाला येतील तवा वापरून. हे असं जरा जरा वापरत राहिलो ना तर सगळं संपून जातील. दिप्या आता स्टोवर करायचं म्हणजे राखेल बी नाही बघ. राखेल संपलंय घरातलं. अगं मग मी आणतो की रॉकेल, आत्ता जातो लगेच घेऊन येतो. आणि त्या शेगडीचं पण विचारून घेतो. नाही म्हणजे स्वस्त दरात रिपेअर करून मिळाली तर ठीक आहे की. नाही माझ्याकडे आहे थोडं पैसे, त्यातनं करतो मी. बघ बाबा काय करायचं ती. मागची साडेसाती काही सुटत नाही. चल हो इकडं. बरं झालं मम्मीनं माझं ऐकलं. पण उद्या बापूंनी त्यातलं पैसे काढायला गेलं तर? नाही त्याआधी मलाच ते कुठल्या तरी वकिलाला दिलं पाहिजेत. अपर्णा सुरेश माने, इथे जे काय बोलणार आहात ते सर्व रेकॉर्डिंग होणार आहे. तुमचे मिस्टर अर्जुन कदम हे पोलीस सब इन्स्पेक्टर होते आणि ते लाच घेताना सापडले आणि म्हणून तुमच्यावर ही चौकशी बसवण्यात आली आहे. त्यामुळे जे काही सांगाल ते सगळं खरं खरं सांगा. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही अटक करायला आलोय. UPSC ची परीक्षा झाली तेव्हा वाटलं तुझ्या सगळ्या परीक्षा संपल्या. तसं नसतंय बाळा. तत्वानं वागणाऱ्या माणसांच्या परीक्षा कधीच संपत नाहीत. हो सर, मी तयार आहे. विचारा. तुम्ही कलेक्टर म्हणून कधीपासून रुजू झालात? आत्ताच सर, मागच्याच महिन्यात रुजू झाले. तुमचं लग्न कधी झालंय? आत्ता 6 महिने झाले सर. तुमचा नवरा भ्रष्टाचार करतो याबद्दल तुम्हाला कधी कळालं? त्याच दिवशी ज्या दिवशी त्यांना अटक झाली. तोवर तुम्हाला याची बिलकुल कल्पना नव्हती? नाही सर, मला कुठलीही कल्पना नव्हती. याआधी जर मला माहिती असतं तर मी आधीच रिपोर्ट केलं असतं. तुम्ही त्यांना लग्नाच्या आधीपासून ओळखता का? म्हणजे तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हा संकल्प डोबे एक नंबरचा नीच माणूस, लबाड आणि विश्वासघाती माणूस आहे. तुझ्या पुढे हात जोडतो पुढे, त्याच्यावर संसार करू नको, नाहीतर आयुष्याची माती होईल बघ. आप्पे, मी बापूंना शब्द दिलाय, त्यांची आप्पी आणि त्यांच्या घराची आबरू सही सलामत मांडवात परत आणेल. कोण आहे तुझी ती? सांग ना, कोण आहे तुझी ती? अरे या एकट्यालाच काय झोपटीता? त्या टिटूला पण झोपता ना. अख्खा गाव बाटील आहे दोघांनी.
माहिती माझी. हे बघा, हे प्रश्न जरा वैयक्तिक आहेत हे कळतंय आम्हाला, पण आमच्याकडे पर्याय नाही. हे तुम्हाला खरंच माहिती होतं की नव्हतं हे कळणं आम्हाला अत्यंत महत्वाचं आहे. सर असं नाही सांगता येणार. तुम्ही लग्नाच्या आधी अर्जुन कदम यांना ओळखत होता का? हो सर. मग एवढी ओळख असून सुद्धा तुम्हाला हे कधी जाणवलं नाही का? जो माणूस लाच घेतो, भ्रष्टाचार करतो, त्याच्या जवळच्या माणसाला कल्पना असतेच, कारण तो पैसा घरीच येत असतो. मग तरीही तुम्ही असं का म्हणताय की तुम्हाला माहिती नव्हतं? नाही सर, मला याची काही कल्पना नव्हती. आणि ते पैसे घरी जरी घेऊन येत असले तरी त्यांनी त्याची कधी चैन केली नाही. त्यांच्या राहणीमानातही कधी काही बदल जाणवला नाही. आणि सर सगळ्यात महत्वाचं, मी स्वतः भ्रष्टाचाराच्या विरोधात ठामपणे उभी राहणारी. मी माझ्या UPSCच्या इंटरव्ह्यूमध्ये पण सांगितलं होतं, मी सगळ्यात पहिल्यांदा भ्रष्टाचार मुळासकट संपवेन. तुम्ही असं म्हणताय खरं, पण तुमच्या डोळ्यात एकच जो भ्रष्टाचार होतोय तो तुम्हाला समजला नाही. आम्ही यावर कसा विश्वास ठेवायचा मॅडम? तुम्ही नवरा बायको आहात, तुम्ही दोघं मिळून हे करत नाही कशावरून? कशावरून अर्जुन कदम यांनी सगळा ब्लेम घेतला नाही, जेणेकरून तुम्ही हे सगळं करत राहू शकाल? सॉरी सर, तुम्हाला अर्जुनबद्दल जे काही विचारायचंय ते तुम्ही मला विचारा, मी त्याची अगदी खरी उत्तर तुम्हाला देईन. पण सर माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करू नका. हवं तर तुम्ही माझं कामही बघू शकता. सर आत्तापर्यंत मी एकाही रुपयाची अफरातफर केली नाही. आणि जर तसं आढळलं तर सर मी आत्ताच्या आत्ता राजीनामा द्यायला तयार आहे. सर माझं बँकेत एकच खातं आहे आणि त्याच खात्यात माझा अख्खा पगार जमा होतो आणि माझे सगळे अकाउंट डिटेल्स मी तुमच्याकडे सबमिट केले, तुम्ही बघू शकता. अपर्णा मॅडम, तुम्हाला याची जरा सुद्धा कल्पना नव्हती? यावर आमचा विश्वास बसणं कठीण आहे खरं तर. सर विश्वासाचाच तर मुद्दा आहे ना. मी अर्जुनवर विश्वास ठेवला आणि त्याच विश्वासाचा त्यांनी गैरफायदा घेतलाय. तुम्ही कोणत्या पदावर कार्यरत आहात हे कळतंय का तुम्हाला? एका कलेक्टरला फसवणं एवढं सोपं आहे? सराव मी घरी कलेक्टर नाहीये ना, मी घरात त्यांची बायको होते. त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारी, त्यांच्यावर विश्वास ठेवणारी त्यांची बायको. जी खरंच कामं इम्प्रेसिव्ह आहेत, पण तुम्हाला खरंच कधी शंका नाही आली? सर कारण माणूस म्हणून अर्जुन खूप चांगले आहेत. त्यांनी गावातल्या अनेक लोकांना मदत केली आणि फक्त मी नाही, तुम्ही गावातल्या लोकांना जाऊन विचारलं तर तेही हेच उत्तर देतील. त्यामुळे एवढ्या चांगल्या माणसावर शंका तरी कशी घ्यायची नाही का? पण तुम्ही स्वतः तुमच्या घराच्या आवारामध्ये जे झाड होतं त्याच्यावर पैसे शोधून दिलेत. ते झाडावर लपवलेले पैसे तुम्हाला कसे माहित होते? नाही सर मला नव्हती माहिती. हा पण मला कल्पना होती, मला अंदाज आला होता. कारण कित्येकदा अर्जुन कदम यांना मी त्या झाडाजवळ घुटमळताना बघितलं होतं आणि मी त्यांना जेव्हा विचारलं तुम्ही इथे काय करताय तेव्हा त्यांनी उडवाउडवीचे काही उत्तरे दिले होते. त्यामुळे मला अंदाज होता आणि त्या दिवशी तो अंदाज खरा ठरला. पण ज्या दिवशी पोलीस घरी आले नेमकं त्याच दिवशी तुम्ही कशी जागा दाखवली? त्याआधी तुम्हाला कधीच शंका आली नाही का? सर या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे एकच उत्तर आहे, माझा अर्जुन कदम यांच्यावर असलेला आंधळा विश्वास. सर माणसाला शंका आली तर आपण त्याचा शोध घेतो, पण मला कधी शंकाच आली नाही. त्यामुळे मी कधी शोध घेण्याचा प्रयत्नच केला नाही. नाही मान्य आहे हे माझं चुकलंय, पण सर प्रेम करणं चुकीचं नाहीये ना. हे बघा अपर्णा मॅडम, तुम्ही इमोशनल झालात, पण इथे इमोशनल होण्यात काय अर्थ नाही. तुम्हाला धक्का बसला आहे हे कळतंय आम्हाला. सर मी माझ्या परीने तुम्हाला सगळी उत्तरं दिली आहेत. अजून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा, मी तुम्हाला नक्की सहकार्य करेन. बर, तुमचं खरं आहे असं म्हणूया, पण सत्य तर हेच आहे की ते भ्रष्टाचारी आहेत. उद्या अर्जुन कदम यांच्यासोबत काय व्हावं असं वाटतंय तुम्हाला? सर बायको म्हणून मला त्यांची सगळ्यात जास्त गरज आहे, पण त्यांनी चुकी केली आहे तर कायद्याने त्यांना शिक्षाही व्हायलाच पाहिजे. आणि त्यांना अशी शिक्षा व्हायला पाहिजे की यानंतर कोणीही भ्रष्टाचार करायला धजावला नाही पाहिजे. ठीक आहे, तुम्ही येऊ शकता. थँक्यू. सावंत, हो सावंत, किती पैसे लागणार आहेत मला सांगा. मला काहीही करून इथून बाहेर पडायचंय. फॅन्टॅस्टिक, सांगतो. साहेब साहेब कसे आहे तुम्ही? साहेब काही ही काय होऊन बसलं, तुम्ही मला फोन काय केला नाही? साहेब एक फोन केला असतं मी आलो असतो, काहीतरी जुगाड केला असता साहेब. हो शांतो शांतो शांतो, जे व्हायचंय ते झालंय चिंचुके. आता मला सांग, वहिनींची तब्येत कशी आहे? तिची तब्येत चांगली आहे, दोन्ही ऑपरेशन व्यवस्थित झाली.
अहो साहेब तिला डिस्चार्ज पण भेटला. घरी गेलो तिच्याबरोबर 2-4 दिवस राहिलो. आता ती डॉक्टरांनी सांगितलं काय किमोथेरपी का काय ती करायला लावली आहे. ती झालं का नाही साहेब त्यातनं सुटलो बघा. पण साहेब खरं बोलू का माझी बायको वाचली ना फक्त तुमच्यामुळं बरं का. मला साहेब तुमचे आभार कसे काहीतरी काय बोलतोय काय हातबीत जोडतोय सोड. वहिनी बरं आहेत ना ते महत्वाचे का ना आपल्यासाठी. साहेब लय घाण वाटतंय बघ. म्हणजे तुम्हाला माझी गरज होती तेव्हा मी तिकडे दावा. चिंचुके सगळ्यात जास्त वहिनींना गरज होती तुझी दवाखान्यात. साहेब आता मी आलोय बरं का. तुमची पेशी कधी कोर्टात. तेच आता मी बोललोय ह्या सावंत साहेबांशी नवीन आले त्यांच्याशी बघू. बोलला म्हणजे चिंचुके अरे मागच्या टायमाला तारीखच आली नाही कोर्टाची. म्हणजे बाहेर काय चाललंय तीच कळा ना मला. घरी वाट लागली फार. काही करून मला बाहेर पडायचंय चिंचुके. साहेब अजिबात जुगाड करायच्या मार्गाला लागायचं नाही बरं का. दुसरा काय पर्यायच नाही चिंचुके. अरे आपल्याला तर वाटतंय मी कायमस्वरूपी इथंच राहावं. अहो साहेब ह्याच्या अगोदर काय झालं ती बघताय ना तुम्ही. मग काय करायचं चिंचुके. अहो एवढं सगळं झालं तरी साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही मनात पण आणू नका बरं का ह्या गोष्टी. तुम्ही काळजी करू नका. आता मी आलोय ना मी कोर्टात खिटं घालतो. तारीख कशी मिळत नाही ना ती बघतो. सगळं करतो साहेब. आधी जी केलंय ती जर पुन्हा केलं ना साहेब अहो सगळं उद्ध्वस्त होईल. साहेब जी काय करायचंय ना आपण ती कायद्याच्या मार्गाने करू. तुमच्या पाया पडतो परत या मार्गाला नको जायला. ठीक आहे चिंचुके माझा विश्वास आहे तुझ्यावर. करू आपण तसं. विजय चिंचुके आहे की नाही तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय सुट्टीच देत नाही बघा आता. मिस्टर अर्जुन ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सावंत साहेब जुगाड कॅन्सल. वाय जैन साहेब मी विजय चिंचुके बरं का. ह्या पोलीस स्टेशन मध्ये हवालदार आहे. अहो जरा सुट्टीवर होतो. आता मी आलोय ना साहेबांना कसं बाहेर काढायचं ना ते मी बघतो आता. हो इंटरेस्टिंग. डू यू ट्रस्ट हिम. सगळ्या गोष्टींमध्ये साहेबांचा ट्रस्ट आहे माझ्या बरं का. तो पण भक्कम. नाईस. बोला शिर्के. मॅडम गाडी पाठवली. गाडी का पाठवली आहे. माझी इन्क्वायरी चालू आहे माहित नाही का तुम्हाला. अहो मॅडम गाडी इथे पडूनच आहे नाहीतर विचारतो कोण. मी विचारते शिर्के. हे बघा मी तिथे ऑफिसवर नाहीये म्हणून मी तिथल्या गोष्टी नाही वापरू शकत. मॅडम तुम्ही पहिल्याच अधिकारी बघितल्या गाडी वापरायला नकार देता. नाहीतर घरचा किराणा भरायला पण हीच गाडी वापरतात लोक. हो पण मला नाही आवडणार हे. आणि शिर्के मी ऑफिसमध्ये नाहीये तर कामाकडे दुर्लक्ष नका होऊ देऊ. हो मॅडम मी बघतो ते. मॅडम तुम्ही लवकर रुजवा. हो शिर्के. ताई तुम्ही पण बसा ना आमच्या बरोबर. नाही जरा आतलं आवरते आणि मग घेते मी. बर आप्पे तू बस ग नाश्ता करायला. आता गो बाया ती कशी खायला आपल्या घरातलं. तिने तिची वेगळी चूल मांडली ना बाहेर. काय आप्पे. नाही मावशी तसं नाही जरा गडबडीत कामासाठी जायचंय का. अगं पण तुझ्या गाड्या नाही आल्या अजून. नेमकी चालली कुठं तू. हे इथंच जवळच आहे काम. आप्पे शिर्के पण नाही आले का अजून. अगं पिवताई आधी मम्मीकडे चालले मी मग तिथून जाईल कामाला. मग तिकडे गाड्या बोलवेल असं. हा बर बर. अगं मम्मीकडे निघालीस का मग तिथं काहीतरी खा. हो ताई मी खाते. काय ग आप्पे तुझ्या गाड्यांचा ताफा तिकडे येणार आहे का. मावशी मी बघते की काय करायचं ते. जरा गडबड इथे पिवताई येते मी. ताई येते. सावकाश जाग. नाही 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 नक्की काहीतरी घोळे वाटतं. एवढ्या कामाच्या टायमाला ही घरला चालली कशाला. आणि बरं कामाला निघाली म्हणती तर घरच्या कपड्यात कशी. नाही आपल्याला शोधलंच पाहिजे.